अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। धर्मांध टिपू सुलतान नाही तर हिंदू धर्मासाठी कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत। यासह चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव जिहाद कायदा तात्काळ संमत करा अशी आग्रही मागणी आमदार टी राजासिंह यांनी हुपरी इथल्या हिंदू जनजागृती सभेत केली। हजारो हिंदूंची कत्तल करणारा, जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करणारा, मंदिरांचा विध्वंस करणारा धर्मांध क्रूर टिपू सुलतान आमचा आदर्श कधीच असू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मांधांकडून अवमानाची घटना घडली। बांगलादेशी घुसखोरी ही मोठी समस्या असून कोल्हापूर परिक्षेत्रात कुठलेही बांगलादेशी घुसखोर असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवण्याची जबाबदारी प्रत्येक हिंदूंची आहे। यासह राज्यात लव जिहाद, लँड जिहाद यासह अनेक समस्या उभ्या आहेत। धर्मांध टिपू सुलतान नाही तर हिंदू धर्मासाठी कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी आदर्श। यासह चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव जिहाद कायदा तत्काळ संमत करा अशी आग्रही मागणी आमदार टी राजासिंह यांनी केली। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथे समस्त हिंदू समाजाच्या वतीने हुतात्मा स्मारक मैदानावर आयोजित हिंदू धर्म जागृती सभेत ते बोलत होते। यावेळी सनातन संस्थेच्या स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, सनातन संस्थेच्या स्वाती खाडे यांनी मार्गदर्शन केले। पुढे बोलताना आमदार टी राजासिंह म्हणाले की इराणवर अमेरिका इस्रायलवर झालेल्या युद्धात इराणचे नेते अयातुल्लाह खामिनेई यांचा मृत्यू झाला असून त्यानिमित्ताने MIMचे ओवैसी तसेच भारतातील धर्मांधांना दुःख होत आहे। इराणमधील शासक मृत्युमुखी पडल्यावर भारतातील काही लोकांना दुःख होण्याचे कारण काय, त्यांची निष्ठा नेमकी कुणापाशी आहे असा प्रश्न टी राजासिंह उपस्थित केला। राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले, धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दले पाहिजेत। छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजण्यासाठी हुपरी इथल्या सूर्य तलावामध्ये छत्रपती श्री संभाजी महाराजांचा पुतळा उभा करावा। सर्व धर्म समभावाच्या नावाखाली हुपरी शहरात अंबाबाई देवीची पालखी दर्ग्यामध्ये नेण्याची चुकीची प्रथा तात्काळ बंद करून हिंदू धर्माचे पावित्र्य राखावे असे आवाहन करत कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ नाही तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असाच आदरयुक्त उल्लेख होणे गरजेचा। त्याचबरोबरच तरुण पिढीला व्यसनाधीन करणारे गांजा आणि ड्रगचे प्रमाण हुपरी आणि इचलकरंजी शहरात वाढत असून हुपरी आणि इचलकरंजीला ड्रग जिहादचा विळखा बसू देऊ नका। गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे। यासाठी दिनांक 9 रोजी भव्य स्वरूपाचे आंदोलन हिंदू जनजागृती सभेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सुनील घनवट यांनी सांगितले। तर सनातन संस्थेच्या स्वाती खाडे आणि हिंदू राष्ट्रासाठी संघर्षच करावा लागेल, त्यासाठीच ही सभा असून त्यामुळे यापुढील काळात आपल्याला या भूमीत रामराज्य आणण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे असे सांगितले। या सभेत हिंदू राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली। तर सतीश झांजगे, राजेश शेटे यांच्या वतीने आमदार टी राजासिंह, सुनील घनवट, स्वाती खाडे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उद्योगपती राजेश शेटे, सतीश झांजगे, दिनकरराव ससे, ॲडव्होकेट समीर मुदगल, नितीन काकडे, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी, हवप विठ्ठल तात्या पाटील, नगरसेविका ऋतुजा गोंधळी, नंदिनी कोंदाडे, अलका नाईकवाडे, तालुका संयोजक नितीन काकडे, शरद माळी, रमेश भोरे, संजय पाटील, भाजपचे मंडल प्रमुख सुभाष गोटखिंडे आदी उपस्थित होते। या सभेसाठी कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते नितीन काकडे, संजय पाटील व त्यांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले। सभेला अंदाजे सुमारे 11,000 महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आज अनेकों राज्यों में मेरी सभाएं होती है, रैली होती है। कहीं कहीं पर लव जिहाद के नाम पर जब हमारी बहन बेटी को वहां व्यक्ति फंसा कर ले जाता है तो हम देखते हैं कि एक मां रो रही है, बाप रो रहा है, भाई रो रहा है, छोटी बहन रो रही है, बहन से रिक्वेस्ट कर रही है, प्रार्थना कर रही है कि बहन हमारी इज्जत को मिट्टी में मत मिला। ये मुसलमान तुझे बच्चा पैदा करने की मशीन बनाएगा, ये तुझे गौ मांस खिलाएगा, ये तेरी जिंदगी बर्बाद करेगा, हमारे परिवार की इज्जत मिट्टी में मत मिला। ऐसा पूरा परिवार रोते हुए आप सब लोगों ने देखा होगा। पता ये लोग क्या करते हैं? ये लोग काला पानी पिलाते हैं। जब कोई हिंदू बहन बेटी को ये लोग ट्रैप करते हैं तो ये बाद में हमारी हिंदू बहन बेटी को ना माँ दिखती है, ना बाप दिखता है, ना इज्जत दिखती है, ना खानदान दिखता है, बस वो लांडा दिखता है और कुछ नहीं दिखता है। यानी टोटली हमारी बहन का माइंड ये लोग वॉश कर देते हैं। पूरे तंत्र विद्या सभी का उपयोग करते हैं। यानी इनका टारगेट एक ही होता है
हिंदू का एक जनसंख्या को कम करो, हिंदू की लड़की को फसाओ, बच्चा पैदा करने. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.